आज पुणे महापालिकेमध्ये आदरणीय चेअरमन महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड कदम साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे विविध अधिकारी देखील या ठिकाणी आलेले होते। त्यांचा पुणे शहराचा आणि पुणे महापालिकेमध्ये जे महत्त्वाचे पोल्युशनच्या दृष्टिकोनातून विभाग आहेत ते म्हणजे आपले मलनिस्सारण विभागाकरता जे STP प्लांट जे आहेत, सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स जे आहेत, त्याचबरोबर आपल्या स्मशानभूमीमध्ये ज्या ठिकाणी एअर पोल्युशन होते त्या संदर्भातला त्यांनी आढावा घेतला। त्याचबरोबर आपल्याकडे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे आहे की कचरा व्यवस्थापन त्या संदर्भात आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये एकंदरीत ह्या ज्या आढावा बैठकीचा हेतू जो होता की याच्यामध्ये आपल्याकडं जे सिवेज आहे त्याचं मॅनेजमेंट कशा प्रकारे होतं आहे, आपल्याकडं आता जे वाढीव गावं आहेत 34 गावं आपल्याकडं वाढीव आलेली आहेत त्याचं नियोजन काय आहे, त्याचबरोबर जे आपले एक्झिस्टिंग जे STP प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये आता वेगवेगळे जे नॅशनल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जे काय डायरेक्टिव्ज आहेत आणि त्यांचे पॅरामीटर्स आहेत त्याच्याप्रमाणे ते होत आहे का नाही होत, आणि त्याचबरोबर जे आपले नवीन प्लांट्स आहेत जे आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं फंडिंग मिळालेलं आहे त्याची परिस्थिती काय आहे, जे हे जे प्लांट्स आपण जे हे केले लॉन्च केले आणि ते आपल्या टाईमलाईनमध्ये कंप्लीट होतात का, आणि टाईमलाईनमध्ये कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काही गॅप असू शकतो का, अशा बाबी ह्या मलनिस्सारण विभागाच्या बद्दलच्या त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या ज्या मुळामुठाचं जे नदीपात्रातलं जे होणारं ड्रेनेजचं जे विसर्जन आहे, त्याचबरोबर आपला खडकवासल्याच्या रिझर्वायरमध्ये जे जिल्हा परिषद क्षेत्रातली आणि PMRD क्षेत्रातली जी काही गावं आहेत त्या ठिकाणी देखील वेगवेगळ्या त्या ठिकाणी आता कमर्शियल कॉम्प्लेक्सेस होत आहेत, रिसॉर्ट्स होत आहेत आणि हे पुणे शहराच्या दृष्टीनं पिण्याच्या पाण्याचा भविष्यामध्ये कुठलाही वेगळा प्रश्न उद्भवणार नाही त्या दृष्टिकोनातून देखील त्यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे। कारण का हे पुणे महापालिका क्षेत्राच्या बाहेरचं आहे, आमचा PMRD आणि जिल्हा परिषदशी समन्वय चालू आहे, मात्र जर MPCB कडून डायरेक्शन्स गेल्या तर त्याच्यामध्ये पुणेकरांच्या करता ते महत्त्वाचं होईल। त्याचबरोबर मी आजच्या या बैठकीमध्ये जे आपल्याकडं 29 आपल्याकडं ह्या स्मशानभूमी आहेत आणि त्यातल्या त्यात वैकुंठ आणि त्या क्षेत्रामध्ये जे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथं मृतांची जे हे केली जाते त्या ठिकाणी दहन केलं जातं, तर त्या एरियाकरता जर त्यांच्याकडं काही एक्सपर्टाईज जर असेल तर त्या सूचना आम्ही त्यांच्या एक्सपर्ट्सकडून आम्ही घेत आहोत आणि त्याच्यावर काय कारवाई करता येईल त्याबद्दलचं सांगितलं। साधारणतः सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये जे 2200 मेट्रिक टन कचरा हा एकूण आपल्या शहरामध्ये निर्माण होतो, तर त्याकरता वेगवेगळे जे प्रोसेसिंग प्लांट्स आहेत, RDA प्लांट्स आहेत, रिसायकलिंग प्लांट्स आहेत, C&D वेस्टचे ट्रान्सपोर्टेशन आणि कलेक्शनचे प्लांट्स आहेत, तर त्याची इत्थंभूत माहिती आमच्या विभाग प्रमुखांनी त्यांना दिली। त्यांच्या काही सूचना आहेत, त्यांचं विशेष करून या आढावा बैठकीमध्ये असं आहे की भविष्यात एक 20 वर्षानंतर काय परिस्थिती असेल पुणे शहराची आणि त्या दृष्टिकोनातून काय नियोजन पुणे महापालिका करीत आहे त्याबद्दलचा त्यांच्याकडे एक आम्हाला रिपोर्ट सबमिट करायचा आहे। निधीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून देखील त्यांनी आम्हाला हे आश्वस्त केलेलं आहे की निधीचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही आणि ज्या ज्या आम्हाला MPCBचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्समध्ये
जे आम्हाला क्लॅरिफिकेशन किंवा गायडन्स पाहिजे आहे त्या संदर्भातले देखील त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। एकंदरीतच जे आहे की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रदूषणाच्या बाबतीमध्ये विविध महापालिकेच्या विभागामार्फत जी कारवाई केली जाते त्याबद्दल सविस्तर चर्चा आमची आज या ठिकाणी झाली। सर्वप्रथम मी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेजी आणि त्यांच्या सगळ्या टीमचा मी धन्यवाद व्यक्त करतो। आज या ठिकाणी जसं भोसलेजींनी सांगितलं की एक आज पहिली बैठक महत्त्वाच्या 4 विषयांवर आज डिस्कशन झालं। सर्वप्रथम होतं STPच्या संदर्भातलं स्टेटस, दुसरं होतं एअर क्वालिटी संदर्भात, तिसरं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि चौथं होतं सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात आपण काय कारवाई केली आहे की आपण काय उपाययोजना केल्या त्या संदर्भात बरेचशा डिटेल गोष्टीमध्ये डिस्कशन झालं, मुद्देशीर डिस्कशन झालं आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्हाला त्यांना सजेशनसुद्धा आम्ही दिलेत। बऱ्याचशा उपाययोजना STP संदर्भात त्यांचं प्रोजेक्शन आहेच, काम सुरू आहे आणि पण ते पुढच्या 5 वर्षाचा आहे, 10 वर्षाचा आहे असा एक टाइम बाउंड प्लॅन आम्ही महानगरपालिकेकडून मागितलेला आहे। त्याच अनुषंगाने जसं राजेंद्र सर म्हणाले की पुण्यामध्ये क्रिमोटोरियम जे आहे स्मशानभूमी तो एक फार एअर क्वालिटी संदर्भात एक सेन्सिटिव्ह विषयसुद्धा आहे आणि क्रिटिकल विषयसुद्धा आहे। तर त्या अनुषंगाने बोर्डाकडे काही सोल्युशन्स आहेत का तसे त्यांनी आमच्याकडे सजेशन मागले, तर आमच्याकडे सोल्युशन जे आहे ते लगेच आम्ही त्यांना त्वरित देऊ आणि ते आज जर आपण पाहिलं तर काळाची गरज आपण जर पाहिली तर बरेच ठिकाणी इलेक्ट्रिक क्रिमोटोरियम, गॅस वेस्ट क्रिमोटोरियम आपण ते प्रमोट करतो, पण कसं हा एक धार्मिक विषय असल्यामुळे तो एक बॅलन्स भूमिका त्याच्यामध्ये घेणे फार गरजेची असते, म्हणून ते लोकल स्तरावर ते घेतीलच, पण वूड फायर जे फायर असतात त्याच्यामध्ये सुद्धा सोल्युशन आम्ही त्यांना देऊ। त्यानंतर सॉलिड वेस्ट संदर्भात सुद्धा त्यांचे अनेक उपाययोजना सुरू आहेत। आत्ताची जी कॅपॅसिटी आपण पाहिली तर त्याच्या अनुषंगाने ट्रीटमेंट प्लांट किंवा मग रिसायकलिंग युनिट सेग्रिगेशन असेल ते व्यवस्थित आहेत की नाही आहेत त्या अनुषंगाने आम्हाला त्यांनी प्रेझेंटेशन दिलं। त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना सजेशन दिलेत की आजच्या काळामध्ये आणि त्यांचा एक मोठा प्रश्न होता की आज पुणे शहर हे वाढत चाललेलं आहे, डेन्स होत चाललेलं आहे, तर त्यांना जागा उपलब्ध प्लांट सेटअप करण्यासाठी त्यांना आमची मदत पाहिजे। तर नक्कीच आम्ही राज्य शासनाकडे सुद्धा त्यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवू की त्यांना लवकर कुठेतरी जागा मोठी उपलब्ध करून द्यावी। आणि चौथा जो महत्त्वाचा घटक होता तो सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात, त्याच्यामध्ये बरीच आमची चर्चा झाली आणि राजेंद्र सर मुंबई महानगरपालिकेमध्ये 2009ला होते, तर त्यांनी इन डेप्थ काम केलेलं आहे। त्यांना आमच्यापेक्षा चांगला रिसर्च त्यांचा आहे, त्यांनी त्यांची जुनी डायरीसुद्धा आणलेली आहे आणि त्याच्यातले फॅक्ट्स आम्हाला दाखवले। पण आज वेळ काळाची गरज बदललेली आहे, म्हणून एक जॉईंट ऑपरेशन महानगरपालिका आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्या एकत्र मिळून जर त्यांनी अजून जोमाने काम केलं तर आपल्याला ग्राउंडवर रिझल्ट दिसेल। तर त्या अनुषंगाने काय ॲक्टिव्हिटीज करावी लागतील, मग ते अवेअरनेस कॅम्पेन असतील किंवा मग कोणावर कारवाई करायची असतील, तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात आम्ही त्यांना एक सूचना किंवा सजेशनसुद्धा दिलेलं आहे की ते त्यांच्या स्तरावर त्यांचे बायलॉज चेक करून काही त्याच्यामध्ये फाईन्स कमी जास्त करू शकतात का हे आम्ही त्यांच्या स्तरावर त्यांना चेक करायला सांगितलं। आज राज्य शासनाचे नियम आहेतच, पण त्यांच्या स्तरावर सुद्धा त्यांना बायलॉज चेक करून त्यांना जर गरज वाटली तर ते करू शकतात। त्याच अनुषंगाने आज जसं MMR रिजनमध्ये, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम, डेव्हलपमेंटचं काम हे जोमाने सुरू आहे। तसंच पुणे रिजनमध्ये सुद्धा डेव्हलपमेंटचं काम फार जोमाने सुरू आहे। तर एअर क्वालिटी संदर्भात जो एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो असतो डस्टचा। आता कामं सुरू राहणार, कामं बंद पण करू शकत नाही, म्हणून हे कुठेतरी एक दोघांमध्ये बॅलन्स, डस्ट पोल्युशनचं एअर क्वालिटी मॉनिटर करण्याचं बॅलन्स। त्या अनुषंगाने आम्ही मागच्याच महिन्यामध्ये MMR रिजनमध्ये एक RMCचं नवीन गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत
त्याच अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेला तेही सजेशन दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर सुद्धा त्या गाईडलाईनचा अभ्यास करावा. गरज लागली तर आम्ही त्या गाईडलाईन्स इश्यू करू PMCसाठी, तेही त्यांच्या स्तरावर करू शकतात. त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने जे RNC प्लांटचा जो एक थैमान खरं म्हणजे म्हणायला गेलो तर ते खूप खरे शब्द असेल, बिकॉज नियमाचं उल्लंघन सगळेच करतात आणि प्रत्येक ठिकाणी काही अधिकारी वेळेत पोहोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा जेव्हा पोहोचतात त्यांना दंड केला जातो, पण ते नंतर त्याची व्यवस्थित करतात, परत आपण त्यांना काम करायला संधी देतो. कारण की आज राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे आणि प्रायव्हेटसुद्धा अनेक कामं सुरू आहेत. कुठे ना कुठे ह्याचा इम्पॅक्ट त्या कामांवर नाही झाला पाहिजे, म्हणून एक बॅलन्स भूमिका घेण्यासाठी आम्ही सुद्धा कठोर कारवाई लगेच करत नाही. आपण पाहिलं असाल की मुंबईमध्ये सुद्धा आम्ही महानगरपालिकेची कोस्टल रोडची कामं असतील, MMRDची शासनाची कामं असतील किंवा मग रेल्वे सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करायला आम्ही त्याच्यावर थांबलो नाही आहोत. तर त्याच अनुषंगाने जर ह्या रिजनमध्ये सुद्धा कुठे काय आढळलं तर तिथे सुद्धा कारवाई केली जाईल. असे अनेक डिस्कशन झाले. ही पहिलीच बैठक होती. असं वारंवार आता आमचे अधिकारी, त्यांचे अधिकारी वारंवार टचमध्ये असतील. काही सोल्युशन्स, आमचे सगळे अधिकारी टेक्निकली साऊंड असतात. आज महानगरपालिकेमध्ये टेक्निकली त्यांचं एन्व्हायरमेंटचे सेल आहे, त्या सेल आणि आमचे अधिकारी वारंवार कम्युनिकेशन करतील आणि सोल्युशन देत राहतील. तर मला असं वाटतं की एक चांगली प्राथमिक बैठक झालेली आहे, अनेक त्याच्यातून सोल्युशन निघालेले आहेत. आणि एक महत्त्वाचा घटक जो होता की STP संदर्भात जो आज सिवरेज जनरेशन आहे आणि जे प्लांटची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये गॅप जो आहे आणि पुढचं जे काम सुरू आहे ते कामं संपल्यानंतर सुद्धा जसं राजेंद्र सर म्हणाले की तो गॅप अजून शिल्लक राहणार आहे की नाही राहणार आहे, तसा एक टाईम बाउंड प्लॅन आम्ही त्यांच्याकडे मागितला आहे. आणि जर गॅप असेल तर जोपर्यंत ती कामं कंप्लीट होत नाही ट्रीटमेंट प्लांटची, तर आपण त्यांना ॲट सोर्स ट्रीटमेंटसाठी काही सोल्युशन करू शकतो का, अशा रीतीने सुद्धा आम्ही त्यांना एक प्लॅन तयार करायला सांगितलं आहे. बिकॉज आपल्याकडे डोंगराळ भाग आहे, आपल्याकडे बरेच ओढे आहेत, नाले आहेत, तर त्यांचा उपयोग करून ॲट सोर्स आपण त्यांचा विल्हेवाट लावू शकतो का, अशा अनेकशा उपाययोजना आम्ही त्यांना करायला सांगितले आहेत. आम्ही आमचे डायरेक्शन त्यांना देऊच आणि नंतर पुढच्या स्तरावर जेव्हा बैठक होईल आणि ह्याच्यानंतर सुद्धा जे STP प्लांट जे आहे त्याचीसुद्धा आमच्या अधिकाऱ्यांची माझी स्वतःची व्हिजिट होईल. आज जरी त्यांनी एक टाईम बाउंड प्लॅन दिला तरी एक टेक्निकल एक्सपर्टीज म्हणून तो टाईम बाउंड प्लॅनप्रमाणे ते ॲक्च्युली कंप्लीट होणार आहे का त्याची एक खात्री करणं फार गरजेचं आहे. कधी आजची गरज नाही आहे, तर हे पुढचे 5, 10, 20 वर्षाची एक फ्युचर प्लॅनिंग. बिकॉज जसं आपली क्षेत्र वाढलेलं आहे तर क्षेत्र वाढलेल्याच्या अनुषंगाने आपण तशी पूर्वतयारी आपली असली पाहिजे. त्या अनुषंगाने आज एक महत्त्वाची बैठक होती. तर मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. कोणाला काही प्रश्न असतील तर एक एक करून विचारावे. सर आजच्या बैठकीला आजच्या बैठकीला नागरिकांचा सहभाग होता का? काही एक्सपर्ट नागरिक आहेत पुण्यातले खास करून, तर त्यांचा सहभागांचा त्याचा विचार करता का सजेशनचा? नाही, आजची जी बैठक होती ही आमचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी अशीच एक प्राथमिक बैठक होती, पहिली बैठक होती. ओके. आढावा बैठक होती, आढावा घेतलेला आहे. जर गरज लागली तर नक्कीच आम्ही नागरिकांची सुद्धा चर्चा करू. आपण समाधानी आहात का एकंदर जे प्रेझेंटेशन झालं किंवा आपल्या FPCB पण काही माहिती दिली असेल? समाधानी, टू बी व्हेरी ऑनेस्ट, समाधानी म्हणण्यापेक्षा तरी स्कोप, प्रत्येक गोष्टीमध्ये तरी स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. पण आज जे काम केलेलं आहे, जे प्लॅनिंग आहे, ज्या प्रकारे फंड ॲलोकेशन आहे, जे त्यांचं विजन आहे, पण ते विजन इम्प्लिमेंटमध्ये आणणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ते चेक ठेवण्यासाठीच रेग्युलेटरी बोर्ड म्हणून आमची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना काही मदत लागली तर ते मदत देण्यासाठी आज आम्ही इथे आहोत. पण नक्कीच स्कोप आहे, स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे आणि 100% जो त्यांनी प्लॅन दाखवलेला आहे त्या प्लॅनप्रमाणे जर ते एक्झिक्यूट झालं तर मला असं वाटतं की आपण वी आर इन अ गुड स्टेट. विशेष नाही का, तुमची बैठकी झाली ही मान्य बरोबर, पण आता सध्या एव्हरी सेकंड पोल्युशन चालू आहे. मुळात ॲक्शन प्लॅन जो आहे तो तुम्ही काय करणार? कुठला pollution? म्हणजे प्रत्येक प्लास्टिकचा असेल किंवा जे किरकोळ आपण जे प्राथमिक स्तरावर स्पेसिफिक बोला. प्लास्टिकच्या बाबतीत आपण एक धरू आता प्लास्टिकच्या संदर्भात कारण काय होतं इथं तुम्हाला सांगतो स्पेसिफिक तुमच्या अधिकाऱ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आयुक्त साहेबांना या गोष्टी माहिती, कारवाई होत नाहीये. 2 कॅन्टोन्मेंट बोर्डचा कचरा महापालिकाच उचलतो. मी एक प्लास्टिकचं सांगितलं, अशा अनेक गोष्टी इथं आहेत. मग अशा वेळी प्राथमिक स्तरावर तुमचा ॲक्शन प्लॅन पॅकेज पाहिजे ना. स्पेसिफिक प्रश्न विचारा. ॲक्शन प्लॅन तुमचा काय आहे? कशा संदर्भात? प्लास्टिकच्या बाबतीत याच्यामध्ये जे आहे ना की प्लास्टिक बॅन करता जे आहेत ना, वेगवेगळे जे
विनियम केलेले आहेत, काय बायलॉज केलेले आहेत, त्याच्यामध्ये 50 मायक्रॉन आणि लेस सिंगल यूज प्लास्टिक करता ज्या MPCBने डायरेक्शन दिलेले आहेत, जे MOFच्या काय डायरेक्शन्स आहेत, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टनुसार जे काय केलेले आहेत, तर त्यांनी अशा सूचना दिल्या की याच्यामध्ये जी दंडाची तरतूद आहे की आपण त्या कायद्यामध्ये किंवा नियमामध्ये 1000 रुपये 2000 रुपये दंड आहे, तर त्याच्यामध्ये हे दंड हा आपला प्रायोरिटी असली नाही पाहिजे. दंडापेक्षा काय की एक पेनल एक्झेम्पलरी ॲक्शन त्याच्यामध्ये कशी होईल, या 1000 रुपये दंडापेक्षा 100 रुपये जरी दंड केला तरी पण चालू शकतं. तर साहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही ते बायलॉग चेक करा आणि म्हणजे जे एन्फोर्सेबल आहे त्या गोष्टी करा. हा एक ॲक्शन प्लॅनचा भाग आहे. दुसरी गोष्ट त्यांनी याच्यामध्ये सांगितली की IAC ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत की याच्यामध्ये जे आहे की शेवटी अवेअरनेस केल्याशिवाय तर हे होऊ शकत नाही. आणि हे जे प्लास्टिक जे आहे सिंगल यूज प्लास्टिक करता जे आहे त्याला पर्याय दिला पाहिजे. आणि पर्यायाच्या करता जे NGOच्या माध्यमातून जसं वेगवेगळ्या वेळेस आपण सण आले हे आले की त्यावेळेस आपण फक्त मोहीम घेतो, काही ज्या कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्या आपण देतो, तर ते एक हॅबिट जी पूर्वी आपल्याकडं होती की आपण ज्यावेळेस बाजारात जायचो त्यावेळेस घरची पिशवी घ्यायचो, तर त्याच्यामध्ये जो बिहेवियर चेंज आहे त्या दृष्टिकोनातून काय करायचं आहे हा एक ॲक्शन प्लॅनचा पार्ट आहे आणि एन्फोर्समेंटचा पार्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे की एज्युकेशन पार्ट एक, एन्फोर्समेंट पार्ट एक, त्याच्यानंतर जे त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल काय त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत ते एक आहे. आणि तातडीचे जे जास्त पोलिटिंग हे आहेत किंवा जे असे जे काय कन्झ्युमर स्टोअर्स आहेत किंवा जे काही दुकानं आहेत किंवा जे गोडाऊन्स आहेत हे म्हणजे आपण फक्त ॲट सोर्स न जाता आपण जे युजरकडे जातो तर ते ॲट सोर्स जाऊन असे काही गोडाऊन्स वगैरे आहेत जिथून विक्री होती. आता कसं आहे की लगतच्या राज्यामध्ये प्रोडक्शनला बंदी नाही, मात्र आपल्या राज्यामध्ये प्रोडक्शनला बंदी आहे, पण वापरावर आपल्याला एन्फोर्समेंट करावं लागतं. तर असे सगळे जे आहेत आमची याच्यामध्ये जवळजवळ प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक करता जवळजवळ एक अर्धा तास चर्चा झाली आणि त्याच्यावर त्यांनी डायरेक्शन्स दिलेले आहेत. तर या संदर्भात एक व्यवस्थित सर्वांनी मुद्दे मांडले. एक महत्त्वाचा घटक जो असतो मीडिया. मी वारंवार माझ्या मीडिया बांधवांना तेच सांगतो की आपण प्रश्न विचारता पण अवेअरनेस संदर्भात कुठली गोष्ट अलाउड आहे कुठली गोष्ट नाही अलाउड आहे, मला वाटतं हे मीडियानी सुद्धा जनजागृतीसाठी आमची मदत केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर मीडियाने आम्हाला सहकार्य केलं की जर जनजागृतीसाठी कुठली गोष्ट अलाउड आहे नाही अलाउड आहे तर 100% आपण रिझल्ट करू. पण जसं सर म्हणाले की हा एक आहे आपली हॅबिच्युअल. आता आपले आजी आजोबा लहानपणी जे आपण बघायचे कापडी पिशव्या घेऊन बाहेर पडायचे, मटण मच्छी घ्यायला आपण स्टीलचे डबे घेऊन बाहेर पडायचो. आता आपण नाही करत, तर ती लोकांची सवय मोडलेली आहे. तर आपण एक हॅबिच्युअल म्हणून पण जेवढं मीडियाची आम्हाला साथ भेटेल, रेग्युलेशन काही ॲक्शन घ्यायचे या सगळ्या गोष्टी होत राहतील. पण आपल्यामध्ये कसं असतं काही गोष्टी इम्पोज करायला गेलो तर त्याचा रिवॉल्ट होतो. म्हणून ह्या सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे इम्पोज न करता ते सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर मला वाटतं ह्याच्यावर रिझल्ट फास्ट दिसेल आणि बरोबर चांगला रिझल्ट दिसेल. तुमचं म्हणणं आहे फाईन कमी जास्त आहे म्हणून एन्फोर्सेबल नाही आहे म्हणून फाईन कमी करावं. आज मला सांगा जर कुठल्या भाजीवाल्याला जर आम्ही 5000 रुपये दंड लावला तर त्याची कमाई असते दिवसाची 500 रुपये. तर योग्य आहे नाही योग्य आहे ते नियम ऑलरेडी ठरलेले आहेत. पण महानगरपालिकेला त्यांच्या स्तरावर त्यांचे बायलॉज चेक करून ते त्यांच्या स्तरावर त्यांना जर वाटलं की 5000 रुपये फार जास्त आहे तर त्यांच्या स्तरावर ते नियम त्यांचे वेगळे बायलॉज चेक करून ते त्यांचे नियम बदलू शकतात. तुम्ही सजेस्ट करताय 500 रुपये कमी करा 500 रुपये घेतात. जसं सर म्हणाले की फाईन कलेक्ट करणं हा हेतू नाही आहे, किती टन माल जप्त केला हा हेतू नाही आहे. हेतू काय आहे की आज सिंगल यूज प्लास्टिक जमा करून काही त्याच्याने काही कोणाचं रेव्हेन्यू वाढणार नाही आहे, माल जप्त करून काय कोणाचा काही फायदा होणार नाही आहे. ह्याच्यामध्ये हेतू एवढाच आहे की हॅबिट चेंज करणं आणि त्याच्यासाठी अवेअरनेस की हे घातक कसं आहे. आपण सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात जे प्लास्टिक आपण सारखं रियूज करतो त्या संदर्भात आपण बोलतच नाही. पण जो सिंगल यूज प्लास्टिक आहे तो आपण एकदा यूज करतो आणि मग टाकून देतो, तो जो घातक आहे तो पर्यावरणाला कसा घातक आहे ह्याची अवेअरनेस जोपर्यंत लोकांपर्यंत जात नाही, जनजागृती होत नाही
पण त्याच्यामध्ये आमचा सुद्धा मोठा रोल आहे, महानगरपालिकेचा सुद्धा रोल आहे आणि त्याचबरोबर मीडियाचा सुद्धा मोठा रोल आहे. म्हणून त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ लागणार. सर ही एक जे या प्रोडक्टच्या कॉस्टिंगच्या सोबत रिलेट होते. बऱ्याचशा व्यावसायिकांचं मत असतं की अगोदर जेवढी महागाई त्यांचं GST आता तुम्हाला चांगलं पॅकेज कुठून देऊ तर हेच पण पर्याय नाही. ह्याच्यावर काहीतरी पॅकेजिंग बॅन नाही आहे. आपण सिंगल यूज कॅरी बॅग संदर्भात बोलतो. पॅकेजिंग बॅन नाही आहे. पॅकेजिंग प्लास्टिक टेट्रा पॅक वगैरे हे पण खूप मोठा कचरा आहे. पण तो रिसायकलेबल आहे. पण ते सेपरेशन होत नाही ना, त्याचं वेगळं सेपरेशन. नाही, मग म्हणून त्याच संदर्भात आम्ही ऑलरेडी जो घनकचरा आहे, ड्राय वेस्ट, वेट वेस्ट आणि डोमेस्टिक हजार्डस वेस्ट, ह्याचं सेग्रिगेशन संदर्भात महानगरपालिकेचं काय ॲक्शन प्लॅन आहे तोही आम्ही मागितलेला आहे. त्याच्यासाठी आमची काय मदत लागली तर आम्ही त्यांना मदतही करणार आहोत. त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी मदत करणार आहोत. त्याच्यासाठी त्यांचा एक महत्त्वाचा भाग होता की त्यांना जागा उपलब्ध नाही. आज जेवढा घनकचरा जनरेट होतोय ते विल्हेवाट लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे. त्या संदर्भात त्यांनी आम्हाला रेकमेंड केलं की तुम्ही सुद्धा आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करा. तर हा जो प्रश्न आहे जो रिसायकल होतो, आज जर आपण टेट्रापॅक म्हणाला तर टेट्रापॅक खरं म्हणजे त्याची रिसायकेबल व्हॅल्यू आहे, पण सिंगल यूजची रिसायकेबल व्हॅल्यू नाही आहे. तो सरळ इन्सिनरेशनमध्ये जातो. इनफॅक्ट त्याचं विल्हेवाट लावायला त्याची कॉस्ट जास्त आहे. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा ते कुठेतरी त्याचा प्रश्न सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे आता बरोबर ते मार्केटमध्ये हे तर मान्य आहे तुम्हाला? जी, हे तर बरोबर तुमच्या अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की ते कुठून कुठं जातात. मग आम्हाला विचारायचं होतं की तुम्ही अशा लोकांना कितपत कारवाई? जर अधिकाऱ्यांना माहिती असेल आणि ते कारवाई नसेल करत असातला भाग नाही आहे. माहिती असेल तर 100% कारवाई होते. आणि जसं सर म्हणाले की आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये जातो. आज जर कुठे आढळलं तर त्याचा होलसेलर कोण, त्याचं गोडाऊन कुठे आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे. तर मॅन्युफॅक्चरिंग महाराष्ट्रात तर क्वचितच आहे. जसं सर म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंग हे इतर राज्यांमध्ये मॅन्युफॅक्चर होतं आणि आपल्याकडे येतं. बिकॉज इतर राज्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग अलाउड आहे आणि तिकडचे नियम वेगळे आहेत. तर जर आम्हाला कुठे आढळलं की इतर राज्यामध्ये प्रोडक्शन होतं तर त्या राज्याच्या CPCBना SPCBना सुद्धा आम्ही कळवतो की तुमच्या इकडे ह्या गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे ते आमच्या राज्यामध्ये येत आहे. बिकॉज आज CGST आणि SGSTनी हे सगळं ट्रान्सपरंट झालेलं आहे. कुठल्या स्टेटची GST लागते, कुठल्या स्टेटची सेंट्रल GST लागते, त्या अनुषंगाने आम्हाला कळतं ही कुठल्या राज्यातून आलेलं आहे. बिकॉज आज इनव्हॉइसिंग शिवाय या गोष्टी राज्यामध्ये येऊ शकत नाही. आणि ज्या गोष्टी इलिगली येतात त्याच्यावर तर दंडात्मक कारवाई होतेच, जप्त होतच मटेरियल. बांधकामांसाठी पण नियम आहे आणि MPCBनी आणि NCBनी पण केलं. त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही. मुंबईमध्ये ते होतं, पुण्यात होत नाही. मग याच्यासाठी तुम्ही काय आजच्या बैठकीनंतर आपल्याला इम्प्लिमेंटेशन दिसेल. सर मुंबईमध्ये आपण न्यू RM स्टेशन बॅन केलेलं आहे. सिमिलर पुण्यासाठी पण असा काही आमचं त्याच्यावर चांगलं डिस्कशन झालं. इनफॅक्ट वी रिकमेंडेड दॅट की तुम्ही सुद्धा आमची नवीन गाईडलाईन स्टडी करा. आणि जसं आपण म्हणालो की मुंबई MMR रिजनमध्ये नवीन कमर्शियल प्लॅन बॅन केलेले आहेत आणि कॅप्टिव्ह प्लॅनसुद्धा मी नवीन नियमावलीच तयार केलेली आहे. बिकॉज जुने नियम हे 2016चे होते, त्याच्यानंतर काही बदल झाले नाही. आणि आज डस्ट पोल्युशन मुळे जो RMC प्लॅनमुळे त्रास होतो त्या अनुषंगाने आम्ही आमचे जे MMR रिजनचे गाईडलाईन्स आहेत ते ऑलरेडी त्यांना शेअर केलेले आहेत. दे विल स्टडी ॲट द्या लेवल अँड इफ नीड बी इफ दे फील दॅट वी शुड इश्यू द डायरेक्शन्स वी आर मोर दॅन हॅपी टू इश्यू दिस डायरेक्शन्स. सर कचरा डेपो आणि कचरा डेपोसाठी बाहेरील जागा तिथे काय आपल्याला उद्योग सुरू करतात तर लोकांचा विरोध होतो. ते 2-3 ठिकाणी असेच प्रकार होतात. दुसरीकडे काही ST किटसाठी आपल्याला जागाही शासनाच्या असल्या तरी ते आजही दिले होतात. साहजिक त्याचा परिणाम तुमच्या प्रकल्पांवर होणार आहे हे दिसतं. यासाठी शासनाकडे आपण बोलू, महापालिका फॉलोअप करतेच आणि सातत्याने आपण काय करतो. 100%. मग जर असं शासनाकडून काही दिरंगाई होत असेल तर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय अजितदादा पवार यांच्याकडे बैठक लावून आणि त्याच्यामध्ये कसं सोल्युशन निघेल त्या संदर्भात आम्ही काम करू. म्हणून टाइम बाउंड सोल्युशनसाठी आपले डोंगराळ जो भाग आहे जे नदी नाल्या आहेत, टाइम बाउंड सोल्युशनसाठी आपण त्या नदी नाल्यांवर इन सिटी ट्रीटमेंट करू शकतो का या सिवेज ट्रीटमेंटसाठी, ती एक पॉसिबिलिटी एक्सप्लोर करायला सांगितली.
हे इतर ठिकाणी आम्ही ते प्रयोग करून बघितलेले आहेत, सक्सेसफुल सुद्धा झालेले आहेत. तर तसं इथेही करू शकतो आपण 5 वर्ष वाट न पाहता. आणि ते सोल्युशन करायला त्यांना 6 ते 1 वर्षात ते प्लांट पण नसतो, तो जागेवरच त्याची ट्रीटमेंट होते, नाल्यामध्येच ट्रीटमेंट होते. व शेवटी इट इज अ बायोलॉजिकल वेस्ट, त्याच्यामध्ये हॅझार्डस केमिकल काही नसतं, आपण ते करू शकतो. असे सुद्धा सोल्युशन आम्ही त्यांना आयडेंटिफाय करायला सांगितलेले आहे. तसे प्रयोग झालेत सर? येस, प्रयोग झालेले आहेत. त्यामध्ये जे आहे ना की आता आपल्याकडे जे आहे की आंबेल ओढा आहे, माणिक नाला आहे, त्याच्यानंतर नारकरी नाला आहे. तर ह्या सगळ्या नाल्यामध्ये जे आहे की आमची चर्चा झाली की आता आपण एक प्रायोगिक तत्वावर जे आहे, प्रायोगिक तत्वावर आपण वैकुंठच्या तिथे एक आपण त्याला आपण देऊन दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 1 MLDच्या आता आपण जे केलेलं आहे ते 120 MLD किंवा 180 MLD किंवा अपग्रेडेशन किंवा आयफास टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या आपण टेक्नॉलॉजी जे केलेल्या आहेत. परंतु ते जोपर्यंत तो जो जे आहे की जो सिवेज जो आहे तो तिथपर्यंत पोचल्यानंतर त्याच्यावर ट्रीट होईल. तर इन सिटू ट्रीटमेंट करता ॲट व्हेरियस प्लेसेस थ्रू CSR, थ्रू महापालिका फंड, थ्रू राज्य शासनाचा फंड, असं त्याच्यावर आमची चर्चा झाली. आणि तसे आमच्या इंजिनियर्सना सांगितलं की आपल्याला काही जे आहे की लँडच्या कन्स्टेंटमुळं त्या ठिकाणी ट्रंक लाईन वगैरे टाकताना फार अडचणी होतात. सगळा जो नाल्याच्या बाजूला जो आहे तो झोपडपट्टीचा एरिया आहे. तशा सूचना दिल्या. सर वॉटर पोल्युशन बद्दल मला बोलायचं आहे. इलेक्ट्रिकल आणि उपाय आहे याच्यामध्ये बॅलन्स करा. पुणे महानगरपालिका इलेक्ट्रिकल किंवा CNG ला प्रमोट करते मोटरसाठी. तुमचं म्हणणं बॅलन्स करा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? नाही, मी म्हटलं की हा फार सेन्सिटिव्ह आणि धार्मिक विषय आहे. याच्यामध्ये टोकाची भूमिका घ्यायची नाही घ्यायची ते स्थानिक स्तरावर ते ठरवतील. पण आम्ही सुद्धा सगळीकडे प्रमोट करतो की आता आपण काळाची गरज आहे. दॅट इज वाय वी शुड शिफ्ट टू रिन्युएबल एनर्जी. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक किंवा मग गॅस बेस्ड आपण त्याच्यामध्ये शिफ्ट करणं ही काळाची गरज आहे. पण जसा हे धार्मिक आणि सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे म्हणून आपण ती बॅलन्स भूमिका घेणं गरजेचं आहे असं मला. आजची मीटिंग झाली, मला एक विचारायचं होतं. म्हणजे आजची मीटिंग झाली, एक मोठी घटना घडली. मी ट्रॅव्हलमध्ये 24 लोक ॲडमिट आहेत पुण्यामध्ये बिकॉज ऑफ वॉटर डिसीज. सिरियस विच इज गोइंग ऑन. त्याची चर्चा झाली का या मीटिंगमध्ये? सॉरी, आतमध्ये आम्हाला या बैठकीमध्ये अजून त्याचं काही हे कालपासून झालं, म्हणजे ऐकायला रिपोर्ट आलं नाही आहे. त्याच्यामध्ये इनफॅक्ट NIB ने त्याची दखल घेतली. युनियन गव्हर्नमेंटने पण सांगितलं की त्याचा सर्वे करा, रिपोर्ट सबमिट करा. ते काय होतं 16 लोक, काही लोक ICUमध्ये पण नाही. नक्कीच जर त्याच्यामध्ये जे आहे की आरोग्य विभागाला तशी सूचना दिल्या आहेत की कुठला वॉटर सोर्स आहे, त्याचं काय टेस्टिंग आहे, इकोलाय आहे का, कशामुळे हे झालेलं आहे, कारण का सिव्हिअर डायरिया आणि ह्याचे आहे. तर ते होते आजच्या बैठकीमध्ये. सर माझा त्याचबद्दल प्रश्न आहे. पाण्याचा हा पुण्यामध्ये फार मोठा प्रॉब्लेम वाटतो आहे. मध्येच आता मासे मेलेले आढळले, जे माशांचं ते लाईफ आहे त्याच्यामध्ये ते मेलेले आढळले. त्याच्यावर व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन होत नाही असं मला वाटतं. STPला दोष देतात, तिकडचं काही कचरा गेल्या म्हणून ते मेलं असं म्हणतात. पण परत इंद्रायणीला फेस आला होता वगैरे, हे होतं आहे पुण्यामध्ये सातत्याने. तर वी आर फॉलिंग शॉर्ट इन इन्व्हेस्टिगेशन. रिअल रिझन कळतच नाही आहे. प्रॉब्लेम कुठे आहे हे आम्हाला माहिती आहे. बिकॉज जो आपलं सिवेज जनरेशन आहे आणि त्याचं ट्रीटमेंट जो आहे ह्याच्यामध्ये गॅप फार मोठा आहे. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. आणि तो गॅप कंप्लीट करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. पण तो कालावधी, जसं मी म्हणालो, कालावधी जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्ष आपण काही स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणतो तसं काही करू शकतो का? तर करू शकतो. तसे सोल्युशन आम्ही त्यांना फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत, म्हणजे आपल्याला हा त्रास पुन्हा होणार नाही. कारखान्यात सुद्धा हे रिझन असू शकतं ना सर, कारखान्याचं वेस्ट त्याच्यामध्ये जातं केमिकल. 100% असू शकतं. पण तिकडे आमचे अधिकारी सतर्क आहेत. असं कुठे आढळलं कसं आमचं रेग्युलर त्यांचं मॉनिटरिंग असतं, त्यांचे सॅम्पल घेतले जातात आणि ते रँडम मॉनिटरिंग असतं, त्यांचे सॅम्पल घेतले जातात. जर का कुठे काही त्यांचे रिझल्ट्स एक्सिड झालेले दिसतात तर त्यांच्यावर कारवाई होते, लगेच त्वरित कारवाई होते. सर, खडकवासला धरणाच्या पाणी प्रदूषणाचा विषय जो आहे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. आता खडाही करायला सांगितलं होतं पालकमंत्र्यांची बैठक, त्यावर काय झालं? सरांनी तो विषय आम्हाला सांगितला तर आम्ही त्याच्यामध्ये PMRDची जे जशी आज बैठक झाली तशी त्यांच्यासोबत सुद्धा बैठक होणार आहे. आणि ऑलरेडी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तिकडे जे कुठले नाले आहेत, मला वाटलं 70 नाले आहेत, तर त्या 70 नाल्यांचं व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करून एक्झॅक्टली त्याचा सोर्स काय आहे
तिकडे रिसॉर्ट्स असतील किंवा मग कुठले रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असतील किंवा मग कमर्शियल प्रोजेक्ट असतील त्याचा सोर्स फाइंड आउट करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सर पण प्रश्न असा होता 100 टेनामेंटच्या वरती आता कंपल्सरी केले एसटीपी त्या असावा तर नंतर ते चालवणं त्या सोसायटीमध्ये नंतर तो कॉस्टलियर होतं बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी तसंच नंतर ते सोडलं जातं. आपण जे म्हटलं की ठिकठिकाणी असे छोटे छोटे प्लांट करण्यापेक्षा त्या मोठ्या सोसायटी बिल्डिंगमुळे मोठ्या टेनामेंट 100च्या वरतीच असलेल्या बऱ्यापैकी आहे. आता MPCBनी त्याच्यावर काय वॉश ठेवणं किंवा काय असं काही केलं जातं की आम्हाला पालिका बाद ते समजा पण MPCBनी पाहणं आपणच कॉन्ट्रडिक्टरी का एका बाजूला आपण आता प्रश्न विचारला वॉटर पोल्युशनचा कॉज ऑफ द सिवेज गोईंग इन द वॉटर. दुसऱ्या बाजूला ह्या सोसायटीसुद्धा कर्तव्य आहे की थोडं कॉस्ट जर वाटत असेल तर जर तुम्ही ॲट सोर्सेस ट्रीट केलं तर असे प्रश्न आपल्याला आढळणार नाही. MPCB आता एक कसं तर एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे, एक नागरिक म्हणून जर माझी जबाबदारी आहे की मी प्लांट बसवलेला आहे, मी जे पाणी पितो मला ते ट्रीट करायचं आणि आम्ही ते पाणी प्यायला सांगत नाही, आपण ते यूज करायचं. तर एक नागरिक म्हणून आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी असते, ती जर जबाबदारी सगळ्यांनी पार पाडली मग एक्झॅक्ट सो आपण तेच करायचं. नाही सर त्यांनी आता हे सांगितलं सोसायटीचं भारत बसल्याच्या डॅमच्या साईडनं कडेलाच तोंडाला काही हॉटेल आहे नाही सांगितलं ती चर्चा झाली आमची फार्महाऊस पण आहे ती चर्चा झाली सरांनी तो विषय घेतला आणि ऑलरेडी आम्ही लगेच सूचना केलेल्या आहे की तुम्ही सर्वे करा आणि फाइंड आउट करा. म्हटलं शेवटचे 2 प्रश्न घेऊया. तोही विषय झाला ती शेवटच्या GR साठी मला वाटतं प्रधान सचिव 1 त्यांच्याकडे प्रलंबित आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करू. तर शेवटचा प्रश्न आपल्या विभागाची आपली आकडेवारी पोल्युशनची एअर क्वालिटी इंडेक्स अद्यावत मिळत नाही. एक महत्वाचं आता जे आपले जे CQMS स्टेशन्स आहेत येस आणि समीर महानगरपालिकेचं सोशल मीडिया फार वीक आहे सर, महानगरपालिकेचं स्वतः. अच्छा हे मी सांगतो सरांशी मी बोललेलं आहे त्याच्यावर सर लक्ष द्या सर. अँड वी आर हिअर टू हेल्प यू ओनली सर फॉर माय पुणे. थँक्यू सर.